हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंटमधला पेपर 2 मधला सेकंड चॅप्टर मागणी विश्लेषण डिमांड ॲनालिसिस. तर मागणी या संज्ञेला एक विशिष्ट अर्थ असून ही अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना मानली जाते. एखाद्या वस्तूची मागणी म्हणजे काय, तर ग्राहकाला ती वस्तू खरेदी करायची इच्छा आहे एवढाच त्याचा अर्थ नसून त्याला ती वस्तू त्याने खरेदी केली पाहिजे याच्यासाठी त्याला पैशाचं पाठबळ असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मागणी ही संकल्पना महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. विशिष्ट किमतीला ठराविक कालामध्ये वस्तूचे किती नग ग्राहक विकत घेतील ती संख्या काढणे म्हणजेच मागणी होय. आता ही मागणी म्हणजे पैशाचे पाठबळ असलेली इच्छा होय हे आपण पाहिलं. कारण नुसती इच्छा असून चालत नाही, तर ती विकत घ्यायला आपला जो पैसाही असला पाहिजे. मागणीवर प्रभाव पडणारे अनेक घटक आहेत. त्यापैकी वस्तूच्या किमती हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर लोकांच्या अपेक्षा, लोकसंख्या, हवामान, व्यवहाराची पातळी अशा अनेक घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजे वस्तूच्या मागणीसाठी अनेक घटकांचा प्रभाव होतो. आधुनिक उत्पादन व्यवस्थेत आपल्याला माहितीच आहे, यंत्रयुगाच्या सुरुवातीनंतर उत्पादनाचे प्रचंड प्रमाणात आकारमान आणि उत्पादन कुठले करायचे हे आधीच उत्पादक जाणून घेतात. म्हणजेच काय करतात, तर मागणीपूर्व उत्पादन. त्या वस्तूची मागणी नसताना ते उत्पादन करणं, त्याच्यासाठी ग्राहकांच्या आवडीनिवडी जाणून घेणं, विक्री नियोजन करणं आणि असे हे अचूक नियोजन जे केलेलं असतं. त्याच्यानंतर वस्तू निर्माण करायच्या आणि मग वस्तूची मागणी निर्माण करायची. तर विक्री कार्यक्रम, जाहिरात, विक्रयवृद्धी, पर्यवेक्षण इत्यादी सर्व कार्ये विक्री पूर्वानुमानांवर आधारित असतात. म्हणून प्रत्येक व्यवसाय संस्थात विक्रीचे अचूक पूर्वानुमान करण्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्याच्यासाठी मागणीचे विश्लेषण किंवा मागणीचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. आता मागणीचे अर्थ प्रकार आपण बघूया. मागणीचा अर्थ म्हणजे काय? आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की व्यवहारात आपण इच्छा आणि गरज हे शब्द वापरतो. एखादी वस्तू विकत घ्यायची आपल्याला इच्छा असते आणि एखादी वस्तू आपण गरज म्हणून विकत घेतो. पण दोन्ही ह्याच्या पर्यायामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या वस्तूला आपण मागणी निर्माण करत असतो. पण हेही तितकंच महत्त्वाचं आहे की ती जी इच्छा असते, ती जी गरज असते, त्याला पैशाचे पाठबळ असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे नुसती इच्छा असून चालत नाही, तर वस्तू खरेदी पण करता आपल्याला आली पाहिजे. एखाद्या वस्तूला मागणी आहे असे आपण म्हणतो, तर ते खालील बाबींचा अभ्यास केल्यावर आपल्याला लक्षात येतं. पहिलं आहे, वस्तू खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. पैसे जरी असलं तरी वस्तू खरेदी करायची इच्छा पाहिजे. दुसरं, वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसा असला पाहिजे. हे तर महत्त्वाचं आहे. नुसती इच्छा असून चालत नाही, पैसाही आवश्यक आहे. आणि पैसा असून चालत नाही, तर इच्छा पण, वस्तू विकत घेण्याची इच्छा पण असली पाहिजे. तिसरं, पैसा खर्च करण्याची तयारी पाहिजे. कारण कुठलीही वस्तू खरेदी करायची म्हणजे पैसा खर्च होणार आणि ती तयारी ग्राहकाने दाखवली तरच आपण त्या वस्तूची मागणी आहे असं म्हणू शकतो. आता आपण पाहणार आहोत मागणीची व्याख्या. आता मागणीची, जसं आपण मागणी म्हणजे काय हे आपण बघितलं, तर त्याची व्याख्या आपण बघू की इच्छिलेल्या किंवा गरज असलेल्या वस्तूची खरेदी करण्यासाठी आवश्यक तेवढ्या क्रयशक्तीचे म्हणजेच पैशाचे पाठबळ असलेली इच्छा म्हणजे मागणी होय. आपल्याला असेही म्हणता येईल की मागणी म्हणजे क्रयशक्तीचे पाठबळ असलेली वस्तू विकत घेण्याची इच्छा होय. एखाद्या ग्राहकाची विशिष्ट वस्तूला असलेली मागणी विचारात घेताना त्या वस्तूची किंमत विचारात घ्यावी लागते.
वस्तूच्या किमतीचा वस्तूच्या किमतीचा ग्राहकाच्या वस्तू विकत घेण्याच्या मागणीवर खूप परिणाम होऊ शकतो. एखाद्या वस्तूची किंमत कमी असली तर ग्राहक त्या वस्तूची जास्त नगसंख्या विकत घ्यायला तयार होतो. किंमत वाढली तर वस्तूला असलेली मागणी कमी होते. एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या किमतींना ग्राहकांची मागणी वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे मागणीचा विचार केला तर मागणी ही विशिष्ट कालावधीसाठीच असते. जसे दिवस, आठवडे, वर्ष, महिने अशा विशिष्ट काळासंदर्भातच आपण मागणीचा विचार करतो. आपण असं विचार करत नाही की वर्षानुवर्ष हीच मागणी टिकून राहावी, कारण बाजारपेठ ही सतत बदलणारी असते आणि मागणीही बदलत असते सतत. आणि मागणी कशावर अवलंबून असते तर सध्या मार्केटमधला काय ट्रेंड आहे, ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहे, त्यांच्या सवयी काय आहे, हे अनेक फॅक्टर्स असतात, त्याच्यावर मागणी अवलंबून असते. आता आपण पाहणार आहोत मागणीचे प्रकार. मागणीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. संयुक्त मागणी. आता संयुक्त मागणी म्हणजे काय तर एखादी गरज भागवण्यासाठी जेव्हा आपण एकापेक्षा अधिक वस्तूची मागणी एकत्रितपणे करतो अशा मागणीला संयुक्त मागणी असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण गाडी विकत घेतो, टू व्हीलर विकत घेतो, तर ऑइल हे आलंच, त्याच्यामध्ये टाकावंच लागतं. जसं चहा घेतला, चहाबरोबर दूध, साखर इत्यादी वस्तूची पण मागणी आली, तर अशी मागणी की ज्याच्याबरोबर अजून काही वस्तूंची मागणी निर्माण होते त्याला संयुक्त मागणी असं म्हणतात. दुसरी आहे संमिश्र मागणी. एकाच वस्तू विविध उपयोगासाठी वापरता येते तेव्हा त्या वस्तूला संमिश्र मागणी असे म्हणतात. दूध ह्या एकाच वस्तूपासून आपल्याला चहा, कॉफी, ताक, बासुंदी अशा एकापेक्षा अधिक गरजा आपण भागवतो. त्याच्यामुळे आपण म्हणू की दुधाची मागणी ही संमिश्र मागणी आहे. जसं आता विजेचा वापर आपण पंख्यासाठी करतो, रेफ्रिजरेटरसाठी करतो, नंतर टी व्हीसाठी करतो. तर अशा अनेक याच्यासाठी आपण विजेचा वापर करतो. तर त्याच्यामुळे विजेचा वापर ही कोणती आहे? संमिश्र मागणी आहे. आता अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय तर काही वस्तूच्या निर्मितीसाठी इतर वस्तूची मागणी केली जाते. जसे ग्राहकाची कापडाला असणारी मागणी ही प्रत्यक्ष मागणी होय, परंतु कापड तयार करण्यासाठी कापसाला असणारी मागणी ही अप्रत्यक्ष मागणी होय. म्हणजेच काय, उत्पादन घटकांची मागणी, कच्चा माल याची मागणी. तर एखादी फिनिश प्रॉडक्ट असतं, त्याच्या मागे ज्या वस्तूची गरज असते त्याची मागणी असणं म्हणजे आपण म्हणू शकतो अप्रत्यक्ष मागणी होय. पर्यायी वस्तूची मागणी पुढचं आहे. एखादी विशिष्ट गरज उपलब्ध असलेल्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूंपैकी एका वस्तूच्या साहाय्याने भागवता येत असेल तर त्या सर्व वस्तू पर्यायी आहेत असे म्हटले जाते. जसं आता साखर नसेल तर गूळ, टूथपेस्ट नसेल तर टूथ पावडर. नंतर आपण अनेक पर्यायी वस्तू पण आपल्याला बाजारात दिसून येतात. गाडीचे अनेक ब्रँड आपल्याला दिसून येतात, ही नाही तर ती, म्हणजे आपल्याजवळ अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्याच्यामुळे अशा मागणीला पर्यायी वस्तूची मागणी असे म्हणतात. पुढचं आहे वैयक्तिक मागणी आणि बाजाराची मागणी. मागणीचा कोणताही निर्णय काय असतं, ग्राहक स्वतः घेत असतो किंवा आपल्या कुटुंबाशी चर्चा करून घेतो, त्याला आपण वैयक्तिक मागणी असे म्हणू. या प्रकारात जो उपभोक्ता असतो त्याला निवडीचे स्वातंत्र्य असते. कुटुंबातील व्यक्तीची संख्या, त्यांच्या आवडीनिवडी, कुटुंबाचे उत्पन्न इत्यादी बाबी विचारात घेऊन उपभोक्ते वस्तूची खरेदी करतात, वस्तू किंवा सेवांची खरेदी करतात. सगळे माणसं सारख्या वस्तूंची खरेदी करू शकत नाही, कारण प्रत्येकाची वैयक्तिक गरज ही वेगळी असते. कधी कुटुंबात जास्त लोक असतात, कधी कमी लोक असतात आणि त्यांची आवड निवडही खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे वैयक्तिक मागणी. आणि दुसरी आहे बाजाराची मागणी. तर ठराविक काळात एखाद्या वस्तूच्या वेगवेगळ्या किमती असताना उपभोक्त्याकडून वस्तूची केली जाणारी खरेदी आणि शिवाय
एखाद्या वस्तूची खरेदी करणारी अनेक उपभोक्ते असतात. त्या सर्वांनी मिळून जी मागणी होते तिला बाजाराची मागणी असे म्हणतात. म्हणजे जी मागणी सध्या एखादी पॉप्युलर वस्तू आहे तर सगळीकडे त्या वस्तूचीच डिमांड असते. तीच वस्तू लोकांना हवी असते सगळ्या बाजारपेठांमध्ये, तर त्याला आपण बाजाराची मागणी असे म्हणू. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितला मागणीचा अर्थ, मागणीची व्याख्या आणि मागणीचे प्रकार. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तेव्हा आपण मागणी वक्र हे शिकू. धन्यवाद.